दादा मी म्हणजे जेव्हा कोणी पहिले मुंबईत येतो, तर जसं मी 2 वर्ष आधी ज्यावेळी आलो, तर सगळ्यात पहिले त्यांना जायचं असतं ते म्हणजे हो, सिद्धिविनायकला. हो. मग सिद्धिविनायकला जाता-जाता तुम्हाला शिवाजी पार्क आणि या सगळ्या गोष्टी लागतात आणि तिथून येताना म्हणजे दादरच्या बाजूने येताना मला एक अशी लाईन दिसली खूप मोठी म्हणजे फुटपाथपर्यंत आणि एक्झॅक्टली कळत नव्हतं, की एवढी मोठी लाईन कुठली? गुरुवार असेल. गुरुवारच्या हं. दिवशी. तर मी चाललो होतो आणि तो एक असा प्रदक्षिणा घेतल्यासारखी केली मी, तर तिथे मला लक्षात आलं, की इथे स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यावेळी मी एवढा स्पिरिच्युअल ह्याच्यात नव्हतो. तर मग मी थोडा रिसर्च केला, तर मला असं लक्षात आलं, की अरे दादरचा मठ आहे स्वामी महाराजांचा आणि तो खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तर त्याची काय हिस्ट्री आहे? कारण की खूप लोकं दर गुरुवारी म्हणा, सोशल मीडियावर आपण बघतो, की तिथले फोटोज, तिथली चित्र बाहेर येतात, म्हणजे सोशल मीडियावर टाकतात. तर त्याची काय हिस्ट्री आहे एकंदर? माझं ना मूळ या विषयावरती खूप भर आहे. हां, मी सगळ्यांना सांगतो स्वामी समर्थ महाराजांची मूळ चरित्र वाचा. हां. मग मला ऐका. बरं. मला ऐकायचं असेल किंवा एखादा सिनेमा बघायचा असेल महाराजांवरती, एखादं सीरियल बघायचं असेल, तुम्हाला महाराज काही प्रमाणामध्ये आधी माहिती असायला पाहिजे. बरोबर. उद्या मी काही सांगेन हं, हं. आणि ते तुम्ही डोळे बंद करून तुम्ही ऐकणार का? ते तुम्ही मान्य करणार का? जे आज होतंय हो. सीरियलच्या बाबतीत तसंच घडतंय. सगळी सीरियल पूर्णतः काल्पनिक आहे. हं, हं, हं. मग अशा वेळेला कधी-कधी मी स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ मठांबद्दल बोलतो आणि त्या मूळ मठांबद्दल बोलत असताना ना, हं, हं. मी ह्या दादरच्या मठाचा आणि चेंबूरच्या मठाचा सुद्धा उल्लेख करतो. बरं, मूळ मठाचं माझं स्वतःची व्याख्या आणि डेफिनेशन काय आहे? हं. महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेले मठ. स्वामी बरं. समर्थ महाराजांच्या आज्ञेने. म्हणजे जसं स्वामी स्वतःना दिल्या, "जाओ दरिया किनारे जाओ, हं, तिथे हं, हं. स्थापन कर." मग ते तिथे आले कांदिवळीत. तर कांदिवळीवरचा परिसर सगळा जो होता, तो पूर्ण दर्या किनाऱ्यावरतीच हो, होता. हो. मग त्याच्यानंतर रामजी के बाजू आता जसं बोललो हं, तसं हं, म्हणजे हं. महाराजांची आज्ञा झाली. हं. पण हे जेव्हा मी सांगत असताना काही आपले म्हणजे जाणते प्रेक्षक असतात, ज्यांची मला अपेक्षा आहे. मला तसं वाटतं 100% माझ्याकडे जे आहेत ना लोकं, ते सगळे स्वामी महाराजांना जाणलेले असावे. खरं आहे. आणि असे जेव्हा प्रश्न येतात मला खूप आनंद वाटतो. मला खूप हं. छान वाटतं. कारण माझं काहीतरी लोकं अगदी मन लावून ऐकतायत खरं आहे. आणि त्यांना प्रश्न पडतायत. मला जे कितीतरी लोकांनी विचारलं, तुम्ही जेव्हा मूळ मठ म्हणता आणि त्याच्यात तुम्ही दादर मठाचा सुद्धा उल्लेख करता. हं. तेवढंच नाही तर तुम्ही चेंबूर मठाचा सुद्धा उल्लेख करता. पण आमच्या निदर्शनास आलेल्या आम्ही जास्ती त्याच्यावरती जर सहज घेतलं किंवा विचारपूस केली, तर दादरचा मठ हा 1910 साली स्थापन झालेला आहे. बरं. चेंबूरचा मठ 1917 साली स्थापन झालेला आहे. हं. म्हणजे दादरचा मठ आहे हा महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर 32 वर्षांनी स्थापन झालेला आहे. हो, हो. आणि ह्याचा चेंबूरचा जो आहे मठ जो आहे, हं. हा 22 आणि 17 म्हणजे जवळजवळ 40 वर्षाच्या हो, आसपासचा आहे. मग ह्याला कसे तुम्ही मूळ मठ म्हणता? तर आता पण तुर्तास तुम्हाला विचारल्यामुळे हो, दादरच्या बद्दल बोलूया. हो. दादरचा मठ हा बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलेला आहे. बरं. आता बाळकृष्ण महाराज कोण? तर बाळकृष्ण महाराज हे गुजराती ब्राह्मण अच्छा. मुंबईमध्ये राहत होते. हं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरातलं प्रत्येक मूल किंवा मुलगा लहानपणापासून हं. जसं इतर धर्मामध्ये आज चालतं ज्याचं आपण कौतुक करतो. आपल्या धर्मामध्ये असावं असं आपल्याला वाटतं, पण आपण हं. करत नाही अजूनपर्यंत. हं. त्यांना एक धर्म आणि याची धार्मिक जे आहे ना, म्हणजे कसं काय असतं धार्मिक होणं म्हणजे आपण स्वतःला जाणून घेणं. बरोबर. ज्या घराण्यामध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे, हं. त्याचे जे काही आचार असतात, ते हं, आपण हं. समजून घेणं वगैरे आणि त्या काळामध्ये त्या गोष्टीला फार महत्त्व होतं. हं. आणि हे जे बाळकृष्ण जे होते, हे लहान होते. हं. त्यांची आजी जी होती, ती स्वामी महाराजांची निस्सीम भक्त होती. बरं. तिने प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन घेतलेलं. हां. आणि हे जे होते हे हे फक्त तिच्या खूप लहान होते. एक साधारण 5-7 वर्षाचे असतील. ते आजीकडे नेहमी पाहायचे आणि आजी जसं जप करायचे स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तेव्हा ह्यांना ते नेमकं काय समजायचं नाही. जसं आता राम, राम बोलता, बोलता हो, आपण मरामरापर्यंत पोहोचतो. हो. तसं हे आपले तिचे ते फक्त कॉपी करायचे. पण नंतर महाराजांनी म्हणा किंवा काय त्यांच्याकडे इतकं हे जे नाम आहे, स्वामी समर्थ याला ते इतके आकर्षित झाले. पण एखादा लहान मुलगा आजी असा विचार करायची, की येऊन याची रात्री झोपायची वेळ झालेली आहे आणि अशा वेळेला आपल्याबरोबर येऊन उगाच स्वामी समर्थ नाव घेणं खूप छान आहे. पण हं. दुसऱ्या दिवशी शाळा-बिळा पण असते ना बघ हं. लहान लहान मुलांची. तर त्याला ती सांगायची, "आता जा, 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 चल तू झोप आता. उद्या तू मला येऊन भेट. मग आपण एकत्र पूर्ण नामस्मरण महाराजांचं करूया." हां. महाराज कोण वगैरे काय तो लहान मुलगा जाणत असेल हं. काहीच माहिती नाही.
पण नंतर नंतर तो मुलगा त्याची आजी हकलवायची तेव्हा तो झोपायला जाण्याच्या ऐवजी हम्म. तो त्या घराच्या छतावर जायचा. अच्छा. तिथे कोणाचा डिस्टर्बन्स होणार नाही हा. आणि तिथे बसून तो स्वामी नामामध्ये मग्न व्हायचा. वा. एवढंसं लहानसं बाळ ते. वा. आणि इथे तो एवढा मग्न व्हायचा त्याची एवढे ब्रह्मानंद टाळी लागायची का दिवस उजाडायचा, ऊन पडायचं हा. आणि ढुंगणाला ज्यावेळेला चटके बसायचे तेव्हा त्याला जाग यायची. हा. तर पूर्वी त्याच्या जॉईंट फॅमिलीज वगैरे कोणाच्या लक्षात आलं नाही आलं याची काही नोंद नाही कुठे, पण बहुतेक काय माहिती नाही. आणि ते सगळं जायचं. पण नंतर नंतर ह्या बाळकृष्ण महाराज जसजसे मोठे होत होते तसं ते पूर्णतः नास्तिक झाले. बर. आणि नास्तिक होणं म्हणजे आता मी तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्यावेळेला महाभयंकर होतं. म्हणजे आपल्या घरातलं मुलं एखादं नास्तिक जास्ती देवदेव केला ना ठीक आहे, पण देवाला मी मानतच नाही असं सांगणारा, म्हणजे आज जसं एखादा मुलगा तुमचा दारुड्या होतो किंवा चरस गांजा किंवा एखादा ब्राऊन शुगर वगैरेच्या तिथे जातो तसं ते त्यावेळेला होतं. म्हणजे लोक त्याला खूप हे असायचे, त्यांना समजायचं नाही नेमकं अरे आपल्या घरामध्ये आपल्या संस्कारातलं एखादं लहान मूल असं कसं वाढतंय, असे कसे त्याचे विचार होत आहेत. त्यामुळे सगळेच ॲक्च्युली फार टेन्शनमध्ये होते, गंभीर होते सगळे. आणि अशातच तिथे मुंबईला जांभूळवाडी म्हणून एक परिसर आहे. बर. तिथे एक विभूती आली होती तात महाराज म्हणून. बर. हे तात महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त. महाराजांच्या सानिध्यात ते कायम असायचे. आणि त्यांना महाराजांनी प्रत्यक्ष त्यांच्या कुळदैवतामध्ये, म्हणजे आता स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये नोंद अशी आहे की शिवशंकराच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलंय. पण तात महाराज हे सारस्वत ब्राह्मण, पूर्वी त्याला शेणवी म्हणायचे. त्यांचं कुळदैवत जे होतं ते गोव्याचा मंगेश. अच्छा. खुद्द मंगेशाच्या स्वरूपामध्ये त्यांना महाराजांनी दर्शन दिलं होतं आणि ते महाराजांचे होऊन राहिलेले. आणि मग एवढं ते महाराज आले आणि ते ज्याला तिथे मुंबईला जांभूळवाडीत आले होते त्याला बाळकृष्ण महाराज नुकतेच वाढत होते आणि त्यांचे ते सगळे विचार वगैरे पूर्ण आता देव न मानणारे त्याचा एक चिंतेत होते. तर त्यांनी विचार केला की आपण एकदा काम करूया, तात महाराजांना जाऊन सांगूया की असं असं आमच्याकडे जो बाळकृष्ण अजिबात आमचा ऐकत नाही, त्याच्यावरती काय करावं आपण. जेव्हा ते तात महाराजांकडे गेले, त्यांचे चुलते म्हणतात बहुतेक काका असतील, गेले आणि जेव्हा त्यांना सगळं सांगितलं, तात महाराजांनी सुरुवातीला डोळे बंद करून ऐकलं सगळं शांतपणे. आणि नंतर तात महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे तू फक्त माझा एक निरोप जाऊन दे त्या मुलाला, त्याला असं विचार किंवा त्याला असं सांग की तू जरी माझ्या महाराजांना ओळखत नसशील तरी माझ्या महाराजांचं त्या छतावरती बसून केलेलं नामस्मरण, कुल्याला चटके बसेपर्यंत केलेलं नामस्मरण माझे महाराज अजून विसरलेले नाही आहेत. बर. तर त्यांना चुलत्यानं पण प्रश्न पडला, काय सांगतात तात महाराज, तू जास्ती विचारू नको, तू फक्त जाऊन त्या पोराला सांग. 16-17 वर्षाचे असतील तात महाराज, आपलं बाळकृष्ण महाराज. जेव्हा ते त्यांचे चुलते त्यांना येऊन सांगतात की अरे असं असं मी एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे मला असं असं तुला निरोप द्यायला सांगितलं. बरं, ही गोष्ट फक्त त्यांनाच माहिती होती, घरातल्या कोणालाही माहिती नव्हती, कारण त्याच्यावर त्यांना ओरडा पडेल ना. करेक्ट. की हे सगळं तू झोप वगैरे सोडून तुला आजीने सांगितलेलं असताना झोपायला जा, तू कसं काय तिथे जाऊन छतावरती जाऊन बसायचास, ओरडा पडेल म्हणून त्यांनी ते फक्त त्यांच्यापुरतं ठेवलं, कोणालाही सांगितलेलं नव्हतं. बरोबर. हे फक्त स्वामी आणि त्यांनाच माहिती होतं. बरोबर. आणि जेव्हा तात महाराजांनी तेव्हा त्या निरोप दिला ते अवाक झाले, अरे कोण आहे ते तात महाराज. कारण आपल्या घरातल्या ह्या गोष्टी मी जे असं ते वरती छतावरती जाऊन स्वामी स्वामी करत बसायचो, अगदी माझे ती ब्रह्मानंद टाळी लागायची, मला कसलाच भान नसायचा. आणि त्याच्यानंतर अगदी दिवस उजाडून ज्याला ऊन यायचं आणि त्या उन्हाचे कुल्याला चटके बसायचे माझं ते पूर्ण तापल्यावरती, हे एखादा घराच्या बाहेरचा माणूस कसा काय सांगतोय. बरोबर. तर ते नंतर मग तात महाराजांना भेटायला गेले. पण वाढतं वय होतं, ज्याला आपण टीन एज म्हणतो, पटकन कोणावरती आपण विश्वास ठेवत नाही, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत तसंच घडतं. तर ते तात महाराजांच्यावर नेहमी वाद घालायचे, खरोखर देव आहे तर मग असं कसं अमुक कसं. पण तोपर्यंत ते तात महाराजांच्या खूप जवळ गेले होते. एक दिवस असाच वाद घालत असताना तात महाराजांनी खूप एकदम म्हणत नाही एकदम रागिष्ट मुद्रा घेतली, खूप रागवली, चिडल्यासारखं
साधू संत देव परमात्मा कधीच रागवत नाही, हम्म. कधीच रागवत नाही. महाराजांना सुद्धा एकदा ते कोणतरी बोललेलं की एवढे संन्यासी आहेत वगैरे असताना हे नेहमी पाहावं तेव्हा एकदम रागवलेले असतात. तेव्हा महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांना विचारलं, अरे मी रागवलो असतो त्या सगळ्या तुमच्या लोकांची खांडोळी करून खाल्ली असते, हा नोंद आहे. त्याच्यामुळे तात महाराजांनी असा आविर्भाव केला आणि त्यांचे पकडलं त्यांना हम्म. आणि तिथून बाहेर पडले. हम्म. सपासा पाय टाकत 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 ते आपल्या त्यांच्या पाठी हात काय त्यांचा सोडला नाही. त्यांना घेऊन आले भुलेश्वरला. बर. आणि भुलेश्वरला एक अष्टभुजा देवी आहे, दुर्गा माता आहे. त्या दुर्गा मातेच्या समोर उभं केलं त्यांना. बघ म्हणे, हिला बघ, ही काय सांगते ते बघ. आणि ज्या वेळेला बाळकृष्ण महाराजांनी त्या देवीकडे पाहिलं, त्याला त्या देवीने जे अकरार विकराळ रूप जे काय धारण केलेलं ते बघून त्यांनी तात महाराजांचे लगेच पाय धरले आणि सांगितलं, आता मला इथून काढा. खरोखर आहे, देव आहे, बापरे. देव नाही असं नाही. कारण त्या हां. देवीने जे आता मला सांगताना सुद्धा ते भीती वाटते. कारण मी काय असतं माहिती आहे, हे प्रसंग जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात घुसतो, म्हणजे हो. एकरूप होतो. ते मला झाल्यावर आता त्या देवीने अकरा विकराळ रूप मी काय धारण काय केलं असावं. आता आणखीन एक थोडंसं विषयांतर करून सांगतो. हा. हे जे आपले क्रांतिकारक जे होते वासुदेव बळवंत हम्म. फडके, हम्म. त्या वासुदेव बळवंत फडकेंच्याबद्दल मला खूप म्हणजे काय माहिती नाही, अट्रॅक्शन का माहिती नाही मला, खूप अट्रॅक्शन मला. हम्म. त्यांना सुद्धा मी माझ्या स्वतःचं एक पद्धतीने माझं वैयक्तिक दैवतच समजतो. ते काय बरं. सावरकर काय. तर वासुदेव बळवंत फडक्यांचं मला एक पुस्तक शोधायचं होतं. मला कोणी ते सांगितलं एक पुस्तक आहे. ते पुस्तक जेव्हा मी आणलं आणि त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके ज्या दत्ताला पूजत होते, हा. ती दत्ताची जी प्रतिमा आहे आज पण आपल्या मनातली दत्ताची प्रतिमा जी आहे की कशी आहे, त्रिमुखी. हा त्रिमुखी असू दे पण एकदम गोड दत्त, शांत हो. दत्त, एकदम गोंडस वगैरे. हो. पण वासुदेव बळवंत फडके ज्या दत्ताच्या प्रतिमेची पूजा करायची, ती दत्ताची प्रतिमा इतकी उग्र, म्हणजे एखाद्या माणसावरती कसे ते संस्कार होतात, विचार कसे होतात. तर मला ज्या ज्या वेळेला ह्या दुर्गा मातेने, अष्टभुजा दुर्गा देवीने जे छोट्या बाळकृष्णाला हम्म. जे काही स्वरूप हे केलं त्याला मला त्या दत्ताची आठवण येते. मी आपलं सहज आठवलं म्हणून बोललो. हा. हा. वासुदेव बळवंत फडकेंचा सुद्धा मुंबईशी खूप संबंध आहे. बर. ते सुद्धा महाराजांकडे गेले होते, बर. ते आपण नंतर घेऊया. पण ज्या वेळेला ते देवीचं स्वरूप बघितलं, त्याला त्या तात महाराजांचा घट्ट पाय त्यांनी पकडलं आणि सांगितलं, मला इथून बाहेर चला, हा. कारण हे मला स्वरूप पाहवत नाही. हा. तेव्हा बाळकृष्ण महाराज अत्यंत, म्हणजे आता ते संतच ते आणि पूर्ण स्वामी कृपांकित, त्यांना त्याची दया आली बाळकृष्ण महाराज यांची आणि बोले काही हरकत नाही, तिला नमस्कार कर. ज्या क्षणी बाळकृष्ण महाराजांनी त्या अष्टभुजा देवीला नमस्कार केला, त्या क्षणी ती देवी अगदी सौम्य रूप तिचं धारण केलं, प्रसन्न वाढलं आणि बाळकृष्ण महाराजांना तिथून धीर मिळाला की नाही, मी याच्या पुढे सुद्धा श्वास घेऊ शकतो. कारण ते स्वरूप बघितल्यावरती त्यांना जे काय त्यांची घाबरत, म्हणजे अक्षरशः ते मृत्यूच्या दारात असल्यासारखं त्यांना वाटलं असावं. आणि मग ते त्याच्यानंतर तिथपासून ते नंतर मग स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले, त्यांचे सद्गुरू तात महाराज. नंतर असं करता 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 त्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी देव ठेवला होता. पुढे पुढे त्यांना एक दृष्टांत झाला बाळकृष्ण महाराजांना, त्यांच्याबद्दल सगळं सांगत नाही तुम्हाला. आणि बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत झाला आणि त्यांना अक्कलकोटला बोलवलं गेलं. बर. बाळकृष्ण महाराज अक्कलकोटला गेले, पण दृष्टांतामध्ये महाराजांनी असं सांगितलेलं, तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहेत, त्या पादुका घेऊन जा. बर. प्रासादिक पादुका तुझ्यासाठी आहेत. त्यावेळेला वटवृक्ष देवस्थान हे ज्योतिबा सांभाळत होते, ज्योतिबा पाध्ये. त्यांच्याबद्दल माझ्या चॅनलवर एक एपिसोड आहे. बर. ते ज्योतिबा पाध्ये हे कोण, तर स्वामी समर्थ महाराजांनी देह ज्याला अक्कलकोटला वटवृक्षाखाली ठेवला. आपले खूप गैरसमज आहे की जिथे ती छोटीशी जी देवळी आहे तिथे देव ठेवला, देह नाही, तिथे महाराजांची बैठक असायची. महाराजांनी देह ठेवला. आज जिथे गर्भगृह आहे तिथे महाराजांसाठी ज्योतिबाने छोटीशी झोपडी बांधली होती. बर. या वटवृक्ष देवस्थानाच्या इथे आज ज्याला आपण देवस्थान बोलतोय, खरं म्हणजे कर्जाळकरांचा परिस. बर. किंवा कर्जाळकरांचा गोठ्याचा भाग होता. तिथे सगळी जनावरं, घोडे बिडे, आणि महाराजांना ते खूप आवडायचे. आणि महाराजांचं वास्तव्य त्याचं बघायला गेलं ना तर ते तिथे जिथे पाणी आहे ते महाराजांचं वास्तव्य बघा बारकाईने. बर. अक्कलकोटमध्ये महाराजांची बैठक वटवृक्षाला तिथे एक मोठी वीर, आता ती वीर संबंध बंद केली, बुजवल्या नाही पण बंद केलेली आहे. वटवृक्ष मंदिर का समाधी मंदिर? वटवृक्ष मंदिर. बर. समाधीला वीर नव्हती, तिथे महाराजांनी खणायला लावली. बर.
बर. मी आता बोलते त्या वटवृक्षाला, हम्म. तर ती विहीर होती वगैरे. बाळकृष्ण महाराजांनी जाऊन ज्योतिबांना हे केलं, कारण महाराजांनी जसा देह ठेवला तसा महाराजांचा देह जिथे गेला तिथे आपोआप गर्दी गेली. हा. जिथे महाराजांची समाधी झाली तिथे आपोआप हम्म. अक्कलकोटला येणारी लोक जी होती ती सगळी समाधीला चला यायचे, कारण महाराजांचा देहच तिथे आहे ना. हा. त्यामुळे महाराज तिथे आहे, तसा एक समज आहे सगळ्यांचा झाला. महाराज तिथे आहेतच, त्याच्याबद्दल वादच नाही. पण स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला जायचं तर चोळप्पांच्याकडे वटवृक्ष देवस्थानाला चोळप्पांच्याकडे जायचं. ते खरं म्हणजे नरसिंहभान देवस्थान. बर. कारण ते सगळे देव महाराजांनी स्वतः स्थापन केले, आणि हे काय आहे ते विचारलेलं असताना महाराजांनी सांगितलेलं हे नरसिंहभान देवस्थान. पण तिथे खड्डा चोळप्पाने महाराजांच्या हयात तिथे खणून ठेवलेला होता. बर बर बर. कारण चोळप्पांचं प्रेम असं होतं की महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा ते आपल्या जवळ राहावे, तो खड्डावालीच केलेला. बाळकृष्ण महाराज जेव्हा केले त्याला महाराजांनी समाधी घेतलेली, तिथे समाधी बांधलेली वगैरे. पण महाराजांनी सांगितलं जा आणि तिथे माझ्यासाठी तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहेत. ते मला माहिती ना आधी ते कुठे गेले असतील वगैरे. पण ते नंतर मग ते वटवृक्षाला गेले आणि ज्योतिबांना सांगितलं. ज्योतिबा म्हणाले मला पण महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलंय, सुरतेचा कोणते ब्राह्मण राहिला, तुम्ही सुरत कर ना. हो म्हणे, असतो मुंबई सुरत का मी. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं तर आहे, पण इथे पादुकाच नाही आहेत. बर. इथे पादुका नाहीच आहेत. त्यामुळे महाराजांचा पुढचा जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा. तुम्ही इथेच मुक्काम करा. ज्या अर्थी तुम्हाला पण सांगितलं, मला पण सांगितलं आहे, महाराजांनी दृष्टांत आपल्या दोघांनाही दिलेलं आहे आणि तेच सांगितलेलं आहे, जे आता आपला मेळ खातोय. तर तुम्ही इथे थांबा, बसा, राहा इथे. मी तुमची सगळी सगळी व्यवस्थित करतो. वटवृक्षाच्या खाली आरामात मस्तपैकी पोहडायचे वगैरे. महाराजांचं सानिध्य होतं तिथे. आणि एक दिवशी त्यांना तिथे पौडले असताना ते वरती काहीतरी खाटला वगैरे दिसते. तर ते ज्योतिबांना विचारते हे काय आहे वरती, पाहूया म्हणे आपण काय आहे ते. आणि तेव्हा जे खाली उतरवतात तेव्हा तिथे खाटला, महाराजांची एक लंगोट असते, काही वस्त्र असतात, आणि त्या खाटल्यावरती स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका असतात. ज्योतिबा लगेच ताबडतोब म्हणतात की त्या पादुका तुम्हाला सांगितल्या त्या बहुतेक घ्याच आहेत, कारण मला इतके वर्ष त्याची कल्पना नव्हती. खरं. महाराजांनी देह ठेवते वेळी स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. काही गोष्टी विहिरीत टाकल्या, काही गोष्टी दुसऱ्यांना द्यायला सांगितल्या, तर काही गोष्टी स्वतःच्या हाताने वरती झाडावरती भिरकवल्या. आज इतके वर्ष ते आहेत तिथे. बर. त्या पादुका लगेच बाळकृष्ण महाराजांनी आणल्या इथे, मुंबईला आणल्या. त्या तिथे मुंबईच्या त्या मठामध्ये, मुंबईचा आता मुंबईचा मठ म्हणजे मुळामध्ये तो भूत बंगला होता तेव्हा. बापरे. बर. आता त्याचा पूर्वीचा फोटो. पूर्णतः तो जो आहे ना तो भूत बंगला होता. म्हणजे तिथे लोक आतमध्ये कोण जायचे पण नाही. तो भूत बंगला त्यांनी भाड्याने घेतला. बर. तो त्याला विकत ते घेऊ शकले नाही का, त्या मालकाला तो बहुतेक विकायचा नव्हता, भाड्याने घेतला. आणि ज्याच क्षणी त्याने महाराजांच्या पादुका तिथे स्थापन केल्या बाळकृष्ण महाराजांनी, तेव्हा 3 शब्द उच्चारले, कायम कायम कायम. त्या लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही कायम कायम सांगताय, पण हा बंगला तर म्हणे भाड्याचा आहे, आज ना उद्या आपल्याला हाच इथली वास्तू सोडावी जाणार. ते म्हणे महाराज जाणो. बर. त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. आणि त्याचे 3 वेळा उच्चारले शब्द आणि तिथे ज्या पादुका स्थापन केल्या त्याच स्थानावरती, त्याच भूत बंगल्यामध्ये आज त्याचा असा विस्तार झाले. आणि तो आजचा दादरचा मठ आहे. हा मठ 1910 साली स्थापन झाला. त्याच्यानंतर बाळकृष्ण महाराजांनी सुरतेला सुद्धा मठ स्थापन केला. सुरतेच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची खाटला, स्वामी समर्थ महाराजांचा लंगोट, ते वस्त्र वगैरे, हे या सगळ्या वस्तू ज्या प्रासादिक अक्कलकोटात पादुकांच्या बरोबर त्यांना ज्या काय मिळाल्या त्या सगळ्या सुरतेच्या मठामध्ये, सुरतला, गुजरातला. आणि इथे मुंबईच्या या जो मठ आहे दादरचा, दादर मठ ज्याला आपण म्हणतो, तिथे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. पण त्या पादुका तुम्हाला महाराजांच्या तिथे एक दुसरा गर्भगृह आहे. हा दादर हा एकच असा मठ आहे की तिथे 2 गाभारे आहेत. बर. 2 आहेत. एक तो मूळ गाभारा ज्याचं आपण दर्शन घेतो, आणि एक जरा तिथेच पाठी आहे जिथे बाहेर तुम्हाला शिवलिंग दिसतं आणि आतमध्ये तुम्हाला एरवी सोडत नाही. मला वाटतं गुरुवारी त्याचं दर्शन देतात सगळ्यांना. बर. त्या पादुकांनी त्या आजपर्यंत सुद्धा, याच्या पुढे सुद्धा, आजचे सुद्धा विश्वस्त तिथे इतक्या सांभाळून ठेवलेल्या आहेत त्या, की त्या पादुका एका चांदीच्या पेटीमध्ये आतमध्ये तिथे आहेत. त्याचा फोटो तुम्हाला समोरून दिसतो त्या काचीतून. पण त्या मूळ पादुका जर तुम्हाला बघायच्या असतील तर फक्त तुम्हाला गुरुवारीच
त्याचं त्या दर्शन. सोडतात लाईन लावून तिथे आणि त्याचं तुम्हाला दर्शन घडतं. बर बर. अशा पद्धतीने तो दादरचा मठ बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केला. स्थापन केलं. आता पण फक्त इथल्या पुरतच बोलूया, मुंबई पुरतच बोलूया. अशा पद्धतीने आपला हा मठ दादरचा स्थापन झाला. जो तुला खूप गर्दी वगैरे, आज तो प्रशस्त मठ आहे तिथे. खरं. आणि त्यातला मी मूळ मठ म्हणायचं कारण हेच आहे की भले महाराजांनी देह ठेवल्यानंतर याची बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत दिला असावा, परत त्याचं ते लहानपण, त्यांची आजीला महाराजांचं दर्शन घडलेलं प्रत्यक्ष, बर, तिचं त्यांना सानिध्य लाभणं आणि तिच्याकडे बघून ते स्वामींचा जप करणं, नंतर काही कालांतराने समज आयुष्याला अशी काय कलाटणी मिळत गेली का ते मग नास्तिक झाले. परत ते नास्तिकावर पुन्हा ते स्वामी महाराजांकडे कसे काय आले, त्या महाराजांनीच त्यांना तिथे खेचलं वगैरे सगळं ते झालं. आणि त्याच्यानंतर तो दादरचा मठ स्थापन झाला. आणि महाराजांच्या मूळ पादुका महाराजांनी देह ठेवल्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांना त्या मिळाल्या महाराजांचाच दृष्टांतानुसार. पण त्यांना नुसता दृष्टांत नाही, तिथे ज्योतिबांना सुद्धा दृष्टांत झाला. त्यामुळे त्या महाराजांनीच पादुका दिलेल्या आहेत आणि तो मूळ मठच आहे. त्याचं हेच कारण आहे, तो मूळ मठ आहे. वा. म्हणजे आपण ज्यावेळी सुरत रिलेटेड एपिसोड करू त्यावेळी तुम्ही सांगितलं त्याला नक्की मी सुरतचा सांगेन, नक्की 100%. नक्की.